आहे तर आपण बघूया सर्व क्रीडा रसिकांना आम्ही इथे स्वागत करूया। स्वर्गीय अंकित विकास मुकादम टॉस बॉक्स तथा अंकित 11 शिरडोन यांच्या माध्यमातून अगदी 3 दिवसीय क्रिकेटचे टूर्नामेंट इथे आयोजित केलेले आहेत। याच्यामध्ये आपण बघूया सर्वांचं सहकार्य अमूल्य राहिलेलं आहे। त्याच्यामध्ये शेखर असेल, एक समुद्र आवाज रायगडचा क्रिकेट असू यांचे ते संलग्न आहेत। आम्ही पण होतो, पण या ठिकाणी मी त्यातून अगदी मी जात नाही। त्याच्यानंतर गुलशन आहे, इथे अमित आहे। त्याच्यानंतर कालच्या सत्रामध्ये आपण बघला रोहित वाजेकर होता आणि आज या ठिकाणी अंपायर आमचे दोन्ही अंपायर आमचे संगम आणि इथे उपस्थित आहेत। आपण बघूया सर्व क्रीडा रसिकांना आम्ही इथे स्वागत करूया। खूप छान आपण बघूया आले सर्व आले बारावांना सिद्धिविनायक ना, हां सिद्धिविनायक भिंगारी आणि 12वा प्रतिनिधी आहे ना आपण। तर बघूया आपण बघूया बघूया आधारवाडी आणि आपण बघतोय कल्याणहून आलेली ही मंडळी आहेत वाडेघर। मी परत एकदा आवाज देतो या ठिकाणी 12वा प्रतिनिधीला सिद्धिविनायक भिंगारी कृपया आपण कुठे असेल लगेच या। सामना इथे चालू होतोय। सिद्धिविनायक भिंगारी आपण या प्लीज। हॅलो चला भिंगार टीम आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आणि जो निर्णय त्यावरती तातडीने अंमलबजावणी करायची। वाडेकर टीम आणि त्याच्यासोबत भिंगार टीम आपल्याला खेळताना दिसेल आणि दोन्ही संघामध्ये एक चुरशीची लढत ठाणा परिसरामधील कल्याण विभागामधील परिसरामधील दादा संघ आपल्याला समोर पाहायला भेटतोय। त्याच्या अगेन्स्ट पनवेल विभागातील एक नामवंत खेळाडू असलेले संघ म्हणजे भिंगार संघ आपल्याला त्यांच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल। जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे, त्या अनुषंगाने पण जास्त वेळ घ्यायचा नाही आणि स्पर्धेला सुरुवात करायची। अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला ठाणे जिल्हा आज या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामधला हा संघ इथे आलेला आहे तो म्हणजे वाडेघर। नवीन पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे प्रणित पाटील। वाडेघरचा पहिलं षटक घेऊन आले तो म्हणजे प्रणित पाटील अक्रॉस द लाईन या ठिकाणी निश्चितच राऊंड द विकेट मारा करतो की या ठिकाणी ओव्हर द विकेट मारा करतो, हेच निश्चित अगदी सलामत करतोय। साहिल आशिष परदेश आणि साहिल ही जोडी सलामीची जोडी त्या मैदानावर आहे। निश्चितच बघूया अंकित 11 शिरडोन यांच्या दरम्यान 3 दिवसीय क्रिकेटचे टूर्नामेंट राज्य शृंखलेमध्ये आपण बघतोय मो संघाला
जो रायगडचा वंडर बॉय आपण बघतोय उदयास आलेला त्या सूर्या म्हस्कर याच्या टीमला नेस्तभूत केलेला संघ तो म्हणजे वलवली एकता वलवली संघ आमच्या खजिनदार आमचे रायगड क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सत्यवानजी म्हात्रे यांच्या पठडीतून खेळलेला युवा संघ यांनी काल या ठिकाणी उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. अगदी सुपर 3मध्ये प्रवेश केलेला आहे या ठिकाणी. आणि आजच्या सत्रामध्ये बघूया मोठ्या लॉट्समध्ये आपण बघूया कोण जातो बघूया. आत्ताच या ठिकाणी मंगळमधून काढून त्यांनी या ठिकाणी श्रीदत्त भातांना शिकस्त दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर तर अगदी तिसरा सामना आपण बघतोय त्या ठिकाणी तो म्हणजेच आजच्या दिवसामधला तो म्हणजेच वाडेकर आणि सिद्धिविनायक भिंगारी. जय जगदेश्वर जय जलेश्वर वाडेघर बघूया. मी म्हणालो अगदी पूर्ण ठाणे जिल्ह्याचा तुम्हाला इतिहास मी सांगितलेला आहे. ठीक आहे. पहिला चेंडू या ठिकाणी बघतोय आशिषला मारण्याचा प्रयत्न करतो आतमध्ये चेंडू येतो पण या ठिकाणी चेंडू फक्त निश्चित डिफेन्सिव्ह मारा आणि डिफेन्सिव्ह सुरुवात केलेली आहे या ठिकाणी. चेंडू जातो सरळ अगदी शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे बाकी एक धाव मिळते आणि या ठिकाणी अगदी बरोबर साहिलला स्ट्राईक दिलेला आहे. सिद्धिविनायक भिंगारी निश्चितचा पहिलं षटक होणार तो म्हणजेच प्रणित. पहिलं षटक प्रणित पाटील मॅन फ्रॉम वाडेघर. इथे बाकी चेंडू हाफ ऑली फुल चेंडू या ठिकाणी एक बाउन्स चेंडू होऊन चेंडू जातो तर सीमा रेषेच्या बाहेर घरगळत जातोय आणि या 4 धावा डीजे. सध्या साहिलला असा स्ट्राईक दिला आणि त्यांनी संधीचं सोनं केलेलं आहे. पहिल्याच फुटबॉल चेंडूवर या ठिकाणी चौकार लागलेला आहे आणि धावसंख्या संघाचे सिद्धिविनायक भिंगारी 5 धावा. इथे बाकी अक्रॉस झाला या ठिकाणी चेंडू आतमध्ये येतोय पण या ठिकाणी चेंडू खेळतोय थोडा बिचकला चेंडूची एज घेऊन गेलेला आहे चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कॉलच्या रिझनमध्ये जिथे एक धाव उचलता क्षणी इथे एक धाव पूर्ण केलेली आहे साहिल आणि साहिल आणि आशिषने आणि धावसंख्या पोहोचते संघाची कोणती म्हणजेच. आणि या ठिकाणी आमचे सन्मान्य गौरव शिरांना विनंती करतो आपण या सामाजिक कक्षामध्ये आपण यायचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये खूप तुम्ही इथे मेहनत घेतलेली आहे. गौरव शेलार इथे बाकी चेंडू आतमध्ये येतोय पण या ठिकाणी चेंडू सरळ वरच्या बाजूला लागलाय बॅटच्या आणि इथे बाकी जोरदार अपील आणि ते पहिला धक्का बसतो या ठिकाणी आणि हा पहिला फलंदाज इथे बाद झालेला आहे तो म्हणजेच फलंदाज आशिष हा बाद झालेला आहे. मारण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ बॅटच्या वरच्या बाजूला लागला आणि कुठलीच हायगाय केलेली नाहीये. चेंडू गेला सरळ प्रथमच्या हातामध्ये गणपतीचं नाव आहे प्रथमच्या हातामध्ये आणि या ठिकाणी पहिलाच धक्का बसतोय सिद्धिविनायक भिंगारला डीजे. नवीन फलंदाज दर्पण मडवी. अगदी आपण बघतोय सिद्धिविनायक भिंगारी म्हटलं की आपण बघूया कराडी समाजाचं प्राबल्य आहे. आपण बघतो जी गावं जी आहेत चिंचपाडा असेल अगदी इकडे मोठी जुई असेल इकडे आपण बघतो पाठीमागे उसरली पेठ असेल अगदी कराडी समाजाची गावं आहेत तर मोठी गावं आपण बघतोय. ऑफच्या बाहेर जाण्याची चेंडू आपण बघतो गुंडाप्पा हिशमनाथ 1980चा प्लेयर जसा तो स्क्वेअर कट मारला त्याच पद्धतीने स्क्वेअर कट केलेला आणि या 4 धावा डीजे. आतमध्ये गेला आपण अगदी चेंडूचं बॅट आता मंगाशात आपण एक शॉट बघितलेला आहे या ठिकाणी आपण कोण बोल तर बघू या ठिकाणी ऑन द लाईन अक्रॉस द लाईन चेंडू जातो सर सी मार्शेच्या बाहेर जातोय आणि या 6 धावा
आणि षटकार आणि 2 लागोपाठ चेंडूवर लगातार अगदी या ठिकाणी 10 धावा वसूल केलेल्या आहेत आणि मी संघाकरता एकदम या पहिल्या षटकामध्ये सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे 16 धावा, जिथे रनची मशीन आपण बघतोय, बरेच प्लेयर्स आहेत, मोठमोठे प्लेयर आपण बघतोय. ओळ्या संघाचा प्रतीक पाटील असेल, अगदी आपण बघूया मोठमोठे जे प्लेयर आहेत, अगदी आकाश तारेकर असेल, अगदी पहिल्या सत्रामध्ये उतरतात, पण पहिल्या सर्कलच्या रिस्ट्रिक्शनमध्ये जास्तीत जास्त धावाचा कल असतो आणि खरोखर शेवटच्या 2 चेंडूवरती त्या निश्चितच या ठिकाणी लगभग 10 धावा घेतलेल्या आहेत आणि धावसंख्या 16 धावा. कपिल पाटील वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं टेकून आलं म्हणजे कपिल पाटील निश्चितच खूप लांबून आलेले आहेत. आपले बघ 3 दिवस संघ इथले लोकलचे संघ आहेत, पण या ठिकाणी वाडेकर अगदी आपण बघ आधारवाडी वाडेकर या परिसरामध्ये हा संघ आलेला आहे. निश्चितच आपण त्यांचं स्वागत करूया. आपले ते पाहुणे आहेत, पाहुण्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. साधू संत इथे करा तोची दिवाळी दसरा. इथे पण बॅट चेंज होऊन गेलेली आहे सेकंड स्लिपमध्ये चेंडू, पण अगदी डीप असल्या कारणाने चेंडू का हातात सापडला नाही आहे, पण तिथे धावही मिळाली नाही आहे आणि धावसंख्या पोहोचते संघाची कोणती म्हणजे 16 धावांवर 17 धावा. 1 धाव घेतलेली आहे निश्चित चोरटी धाव. दर्पण खेळतोय तो म्हणजेच 10 धावांवर आणि साहिल खेळतोय तो म्हणजेच 6 धावांवर. क्रॉस झाला जबरदस्त आतमध्ये येतो चेंडू, पण फिरकी घेतली चेंडूनी, चेंडू बाहेर निघालेला आहे. मारण्याचा प्रयत्न, बॅट फक्त हवेमध्ये फिरली, पण याकडे चेंडू बाकी या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता. व्हेरी नाईस स्क्वेअर कट, खूप छान. आपण बघूया स्क्वेअर कट मारली, पण या ठिकाणी स्क्वेअर कपला म्हणावं तसा दम नाही आहे या स्क्वेअर कपला. जिथे बाकी 1 धाव मिळते चोरटी आणि हळूहळू धावसंख्या थोडी पुढे सरकत चाललेली आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा. 18 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. हा अप्रतिम बॉल अतिशय सुंदर फिरकी घेतलेला आहे. तंत्रशुद्ध गोलंदाजीचा प्रात्यक्षिक करतो या ठिकाणी. कधी कधी अगदी लेग कटर टाकतो, कधी कधी ऑफ कटर टाकतो. हा लेग कटर चेंडू आपण बघतो या ठिकाणी. 2 चेंडू काउंट होत आहेत, जिथे धडकणे तेज चाललेली आहेत ते म्हणजे त्या फलंदाजाची. आत्ताच चौथा अगदी जबरदस्त चेंडू, एकामागो एक चांगले चेंडू काउंट करतोय. आत्ता बघी पलताबोई थोडी केलेली आहे बॅट्समन साहिल मिसालची, अगदी पलताभुई थोडी केलेली आहे. तर साहिलला कानपंत द्यायला गेलेला आहे दर्पण. असे जर बॉल मिस झाले तर कालपण असा एक तर खेळाडू होता निश्चितच. आता बाकी निश्चितच चेंडू आउट ऑफ पार्क. आपण बघूया चेंडू जातो सर सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा डीजे मास्टरला आमच्या संधी मिळते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24 धावा इथे फलकावं लागलेल्या आहेत. एक चांगली क्रिया आपण बघतो या ठिकाणी. निश्चितच आपण या षटकामध्ये आत्ता बाकी साहिल निश्चित सुस्थितीमध्ये आलेला आहे. शेवटच्या चेंडू या ठिकाणी जे चौकार घेतलेला आहे ते बघूया. 2 षटकं इथे संपलेले आहेत. 2 षटकामध्ये धावसंख्या झालेली ती म्हणजे 24 धावा इथे फलकावं लागल्या आहेत. बघूया तिसरा गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजे बघूया हाताळण्याकरता चेंडू हाताळण्याकरता कर्णधाराने सर्वेशला आमंत्रित केलेलं आहे. निश्चितच 2 षटकामध्ये 24 धावा, प्रत्येकी 12चं प्रत्येकरण आहे षटकामागे. असाच 12चा प्रत्येकरण राहिला तर निश्चित 48 धावा होऊ शकतात. पण जर त्याचा प्रश्न जर पुढचे जे गोलंदाज असतील ती चांगली गोलंदाजी केली तर निश्चितच या ठिकाणी सिद्धिविनायक भिंगारा संघाला कुठेतरी अडचणीत टाकणारा गोलंदाज असेल तर निश्चितच धावांचा ओघ कमी होईल. पण या ठिकाणी जर अशीच फलंदाजी राहिली तर निश्चितच धावसंख्या अशीच पुढे पुढे वाढत जाईल. मग क्रिकेटमध्ये जर त्याचा प्रश्न आहे. साहिल गोलंदाजी करतोय निश्चित दर्पणला चांगली फलंदाजी करतो दर्पण. आत्तापर्यंत चेंडू खेळलाय तो म्हणजे त्या ठिकाणी अगदी 4 चेंडू 11 धावा काढले. आता बघ या ठिकाणी अगदी बघूया चेंडू हातामध्ये घेण्याचा प्रयत्न फॉलो थ्रोमध्ये, जिथे बघी 2 धावा मिसफील्ड थोडा होतो या ठिकाणी. 2 धावा 2 रनिंग मिडिंग विकेट होत आहे ती म्हणजे या ठिकाणी दर्पण आणि या ठिकाणी साहिल मिसालची. धावसंख्या 26 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. रिमेनिंग काही चेंडू बाकी. अतिशय सुंदर असा हा सामना
क्रिकेटचे सामने बघतोय. स्वर्गीय अंकित 11 चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कालच्या सत्रामध्ये आमचे प्रीतमदादा म्हात्रे विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित राहिले. निश्चितच त्यांचं आम्ही या आयोजकांच्या वतीने त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलं होतं मोठं. निश्चितच परत जाऊया क्रिकेटच्या मैदानावर जिथे सामना चालू आहे. काउंट चेंडू होतो या ठिकाणी साहिलचा. पुढचा चेंडू फसवा चेंडू, टप्पा आपल्याला चेंडू फसवतो, पण या ठिकाणी आत्ता बघी परत एकदा चेंडूची एज घेऊन गेलेली आहे. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जिथे एक धाव मिळते, एक धाव काय थांबू शकत नाही हा क्षेत्ररक्षक. आणि धावसंख्या पोहोचते संघाची कोणती म्हणजे ते कोणा 27 रन म्हणजे अगदी 27 धावा सिद्धिविनायक भिंगारी संघाने जे इथे लागलेले आहेत. निश्चित आपण एक चांगला सामना इथे बघायला मिळेल की वाडेकर संघ पण अतिशय मजबूत संघ म्हणून विशेष ओळख आहे. हा पिच चेंडू आता बघी हा चेंडू खेळते लागे, चेंडू जातो वाईडिश स्क्वेअरच्या रिझनमध्ये, पण इथे आपण वाडेकरचा एक क्षेत्ररक्षक आहे कल्पेश पाटील, कपिल पाटील यांनी चांगलं शतक केलेलं आहे. अगदी वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण, त्याला टाळ्या दाद दिलेली त्याच्या समर्थकांनी. एक जबरदस्त या ठिकाणी जिथे चौकार होता, जिथे 2च धावा दिलेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 29 धावा इथे फलकावरती. 29 रन्स रिमेनिंग कुछ गेन चेज. अतिशय सुंदर सामना आपण बघतो या ठिकाणी. 29 धावा. आता बघी हा चेंडू या ठिकाणी चेंडूची एज घेऊन गेलेली. आता बघी मारण्याचा प्रयत्न, बॅट वरती राहिली, तो कधी चेंडू अगदी डीप पॉईंट मारण्याचा प्रयत्न करत होता, पण चेंडू अगदी प्रसंगानवधाने चेंडू बॅट लागली वरती आणि निश्चितच चेंडू हातामध्ये आणि फलंदाज बा डीजे. अगदी बघूया कपिलने 8 धावा दिल्या. तिसऱ्या षटकामध्ये अगदी साहिलने आपण बघूया 5 धावा दिल्या आणि एक सर्वेशनी 5 धावा दिल्या. अगदी जबरदस्त टिचून मारा गेला. मी म्हणालो होतो जो नवीन गोलंदाज देईल तो अगदी धावांचा ओघ कमी करेल, तर निश्चित मतदार सांभाळली ती म्हणजे साहिलने. आता बाकी चेंडू आतमध्ये होतो. पहिल्या 4थ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर या ठिकाणी चेंडू विरकावतोय, जिथे बाकी 1 धाव मिळते. अगदी चोरटी धाव म्हणत दुसरी धाव चोरटी घेतलेली आहे आणि धावसंख्या पोहोचते संघाची गुण ती म्हणजे आपण 31 धावा. नवीन नौका गोलंदाज निश्चितच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती म्हणजे जी आपण 31 धावा इथे फलकावं लागल्या आहेत. 31 धावा इथे फलकावं लागलेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा म्हणजे एकूण 31 धावा इथे फलकावं लागलेल्या आहेत. आता बघूया समोर फलंदाज स्ट्राईकला तो म्हणजे दर्पण चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत. दर्पणने आतापर्यंत या ठिकाणी चेंडू खेळलेला आहे तो म्हणजे 14 धावा काढलेला आहे. चेंडू केलेला आहे 14 धावा, 7 चेंडूंनी 14 धावा काढलेल्या आहेत दर्पणने. अगदी मूर्ती लहान आणि कीर्ती महान. निश्चितच या ठिकाणी गौरवशाली आलेला आहे, त्यांचं आम्ही स्वागत करूया. सिद्धू पाटील नवीन नौका गोलंदाज सिद्धू पाटील. आता बघी एक चोरटी धाव घेतलेली आहे. कुठेतरी निश्चित अगदी या रन रेटला कुणाला अंकुश घातलेला आहे या साहिल गोलंदाज. 4था षटक आणि अंतिम षटक घेऊन आले तो म्हणजे सिद्धू. 32 धावा इथे बाकी बॅट चेंज घेऊन गेलेली आहे. बॅटच्या वरच्या भागाला लागला चेंडू आणि जमिनीला दान दिलेलं आहे आणि खरोखरच फलंदाज नाबाद. इथे 1 धाव मिळते. धावसंख्या 33. 34 धावा. 2 बाद 34. 2 बाद 34. काही चेंडू बाकी, 4 चेंडू तर खेळवायचा बाकी आहे. अतिशय चांगली लढत होईल यामध्ये शंकाच नाहीये. अगदी वाडेकर आणि सिद्धिविनायक भिंगारी लेजंड क्रिकेटर आपण बघतोय. रघुनाथ परदेशीचा हा संघ. तर उमेश मते यांचं ते आगमन झालं आहे. स्वागतम. अगदी गौरव शेलार तुमचं या ठिकाणी स्वागत. खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे सकाळच्या सत्रामध्ये. गौरव शेलार आणि देवेंद्र मुकादम यांनी आम्हाला आखणी करण्यामध्ये
जिथे बाकी लेगबायच्या रूपाने इथे धावा मिळत आहेत त्या म्हणजेच 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या हळूहळू परत एकदा वधारते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 36 धावा. 36 for loss of 2 wicket. क्रोधनाने आतमध्ये चेंडू येतो आहे निश्चित मारण्याचा प्रयत्न पण चेंडू परत एकदा या ठिकाणी अगदी लेग कटर परत चेंडू आउटस्विंग होतोय. चेंडू विकेट किपरच्या हातात या ठिकाणी हा चेंडू विकेट किपरच्या हातात आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची ते सांगता होते. धावसंख्येत काय वाढ नाही आहे. धावसंख्या 36 धावा. निश्चितच या ठिकाणी कमी रनअप पण या ठिकाणी टिचून मारा करतोय. फलंदाजांना अंकुश कसा घालावा हे सिद्धूकडून शिकावं. चांगली गोलंदाजी कमी पावलाचा रनअप पण तंत्रशुद्ध मारा करण्यामध्ये पटाईचा असेल हा जुना दांदा खेळाडू आहे सिद्धू. धावसंख्या 38 धावा. 38 for loss of 2 wicket. 1 to go. शेवटचा चेंडू आतमध्ये लोअर फुल टॉस अगदी आतमध्ये चेंडू आला पण जिथे बाकी ते 2 धावा मिळत आहेत. आता 40 धावांचा पल्ला हळूहळू पार केलेला आहे. निश्चितच या ठिकाणी जिथे बाकी 2 षटकामध्ये 24 धावा होतात 3 षटकामध्ये 31 धावा. नंतर परत एकदा या सिद्धूच्या शेवटच्या चेंडूवरती आपण बघतोय या ठिकाणी फक्त धावा दिलेल्या आहेत त्यांनी 7 धावा दिल्या. जशी अगदी या ठिकाणी 9 धावा दिल्या. जशी अगदी साहिलने गोलंदाजी केली त्याने 7 धावा दिल्या आणि आता बाकी 9 धावा दिल्या. थोडीशी चांगली गोलंदाजी केली म्हणजे एकूण धावसंख्या 40 धावा झालेल्या आहेत. 24 चेंडूमध्ये 40 धावा काढलेल्या आहेत तेव्हा या ठिकाणी सिद्धिविनायक भिंगार संघाने. आणि या ठिकाणी येणाऱ्या अगदी 24 चेंडूवरती आवश्यकता आहे ती म्हणजे सिद्धिविनायक वाडेकर संघाला जिंकण्याकरता ती म्हणजेच 41 धावाची. निश्चितच परत एकदा मी सर्व क्रीडा रसिकांना मी स्वागत करतोय. RD DJ तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी अंकित 11चे आमचे सर्व मेंबर्स या यंग जनरेशन जी मुलं आहेत ज्यांनी आज यावर्षी सुंदर इथे टुर्नामेंट ठेवलेली आहे त्या सर्व मुलांचं मी ते कौतुक करतोय. आपल्या गावातली मुलं आहेत. निश्चितच स्वर्गीय अंकित विकास मुकादम यांच्या स्मृतीत उजाला देऊया. या ठिकाणी जनार्दन मुकादम असेल त्यांच्या या ठिकाणी त्यांची सुविद्य पत्नी प्रियांका जनार्दन मुकादम ग्रामपंचायत सदस्य शिरोड ग्रामपंचायत तुमचं या ठिकाणी आम्ही ते स्वागत करतोय. सुस्वागतम. याच्यानंतर निश्चित मी जातोय ते म्हणजेच आमचा सुमधुर आवाज अमित भोपी आमच्या बंधूंकडे. धन्यवाद. कैलासवासी अंकित 11 शिरडोन यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. आजचा हा दुसरा दिवस खूप चांगलं आयोजन आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं हे आयोजकांकडून. तर समोर आपण बघतो ह्या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या याच्यावरती कोण आपलं नाव कोरणार यासाठी ही स्पर्धा आपण इथं खेळत असताना बघतोय. तर निश्चितच आता मात्र सामना चालू आहे. वाडेघर आणि सिद्धिविनायक भिंगार यांच्या माध्यमातून दिलाय चेक करायला दिलाय बॉल. तर भिंगारी संघाने इथे मात्र प्रथम फलंदाजी करत असताना धावपळकावर धावा लावल्यात 41 आणि 42 धावसंख्या लागल्यात 40 आणि 41 धावांची गरज असेल ती म्हणजेच वाडेघर संघाला. जय जलेश्वर वाडेघर संघ खूप लांबूनचा प्रवास करून इथे मात्र उपस्थित राहिलाय. निश्चितच स्वागत करतो ह्या ऐतिहासिक शिरडोनच्या मैदानावर. आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचं हे गाव आणि त्या गावात इथे मात्र या मैदानावर ही स्पर्धा आपण इथे मात्र बघतोय. तर 40 धावा धावपलकावर लागल्यात. 41 धावांचं आव्हान असेल. 4 षटकांचा खेळ आहे. तर 41 धावा करायच्यात म्हणजेच 10.25च्या सरासरी इथून मात्र धावसंख्या गोळा करावी लागेल ती म्हणजेच वाडेघर संघाला फलंदाजी करत असताना. आणि त्या आपण बघूया आम्ही त्या ठिकाणी सिद्धिविनायक भिंगार संघाचा लेजंड क्रिकेटर आपण बघूया 40+ क्रिकेटर जो पण आता अजूनपर्यंत फिटनेस राखलेला आहे ते आमचे माझे मित्र रघु परदेशी अगदी आहे त्या या मैदानावर बऱ्याच वर्षाचा अनुभव 15 ते 20 वर्षाचा अनुभव असेल या मैदानावर येत आहेत. परदेशी रघु परदेशी खूप त्यांचा अगदी जवळचा संबंध या मैदानाशी आलेला आहे आणि निश्चित आज त्याची प्रतिष्ठा इथे पडायला लागलेली आहे. बघूया कितवा गोलंदाजीच्या बाबतीत तो कशी गोलंदाजी करतो कारण या ठिकाणी त्याला
खेळायला भेटलेला नाही म्हणजे तो उतरला नाही मी बॅटिंग करता. आता गोलंदाजीमध्ये काय कामगिरी करतो हेच बघायचे. कारण गोलंदाजीमध्ये त्याची खूप विविधता वेगळी आहे. गोलंदाजी शैली खूप त्याची वेगळी आहे. धन्यवाद. तर निश्चितच अनुभवाची शिदोरी घेऊन इथे मात्र आपल्या संघाला लीड करत असताना एक लिजेंड खेळाडू रघु परदेशी इथे मात्र आपण बघतोय भिंगारी संघाकडून खेळत असताना. तर वाडेकर संघाकडून सलामीवीर सिद्धू आणि निखिल अशी जोडी मैदानात दाखल होतीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष परदेशी इथे मात्र गोलंदाजी मार्कवर तयार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो आहे. तर निश्चितच 41 धावांचं आव्हान आहे. ते कशा प्रकारे येते मात्र हे आव्हानापासून वंचित ठेवतायत का बेंगाली संघ ते म्हणजे वाडेकर संघाला येणारी वेळच सांगणार आहे. परंतु तोपर्यंत चांगला सामना इथे मात्र प्रेक्षकांच्या भेटीला एक ठाणे जिल्ह्यातून तर एक रायगड जिल्ह्यातून हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने खूप उचली घेतली आहे आणि चेंडू जाईल सीमा रेखा पार 4 धावांसाठी जातोय. निश्चितच समोरच्या कक्षामध्ये या पुढचा सामना आपला असेल बलवली आणि तुर्बे. बलवली संघाचा प्रतिनिधी कोण आले असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि तसेच तुर्बे बी संघाचा प्रतिनिधी कोण आले असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करा. तुर्बे तलोदा येमाडीशी का आणि हा फटका काऊ कोणाच्या दिशेने जातोय आणि इथे मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि पहिला आद्रा बसेल वाडेकर संघाला. पहिला गडीगारद निखिल मात्र बाद होतोय. पहिल्या हादरा इथे मात्र वाडेकर संघाला त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय प्रणित पाटील मैदानात दाखल होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आशिष याची फटका सुंदर मारला होता परंतु लांबी तेवढी त्या फटक्याला मिळाली नाही आणि चेंडू गेला काऊ कोणाच्या दिशेने. तो क्षेत्ररक्षक होता आणि त्यांनी कोणती चुकी केली नाही आणि इथे मात्र पवेलियनचा रस्ता मोकळा करून दिला तो निखिल याला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सच्च प्रणित याला. गोलंदाज आशिष पुढचा चेंडू आशिषचा प्रणित साडे हेच बॅटच्या पट्ट्यात का लॉंगॉनच्या रिझन मध्ये मारलेला. तिथे पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. आल्या पावली माघारी परतावं लागेल फलंदाज प्रणित याला आणि पावले महागारी परतावा लागते. प्रणित पाटील या फलंदाजाला गोलंदाजी खूप सुरेख करतो आणि तिथे क्षेत्ररक्षक दर्पण त्याने फलंदाजी करत असताना सुद्धा सुरेख फलंदाजी केली होती आणि आता क्षेत्ररक्षकात कोणतीही चुकी करत नाही. आपल्या संघाला इथे मात्र फुटला आणतोय. कारण क्रिकेटमध्ये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं गरजेचं असतं आणि ती साथ इथे मात्र देत असताना क्षेत्ररक्षक
भिंगारी संघाकडून आपण बघतोय एक चांगलं खेळ इथे मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू इथे चेंडू टप्पापर्यंत थोडीशी उचली घेतली होती आणि कॅचची अपील होती परंतु कॅच इथे मात्र झेल मात्र सोडली आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती आहे. धावसंख्या आपण बघतोय 4 धावा धावफलकावर. तुर्बे संघा बी आणि सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र दांडी गोल आल्या पावली पुन्हा एकदा परतावा लागेल. कपिल पाटील याच्या पारीचा अंत. तुर्बे बी आणि बलवली संघ याच्यानंतर टॉस करण्याकरता लगेच आपण इथे यायचं आहे. सेकंड इनिंग चालू आहे इथे. या लगेच ताबडतोब ओरडो अमित. तर निश्चितच आता मात्र नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय वाडेकर संघाचा कोणताही फलंदाज क्रीज मध्ये राहत नाही. आल्या पावली इथे मात्र अशी गोलंदाजी सुरेख पाहायला मिळते. अशी या गोलंदाजाची भिंगारी संघाकडून खेळत असताना आणि आता धावसंख्या तिथेच ते धावसंख्या आपण बघतोय 4. नवीन आलेला फलंदाज सर्वेश पाटील. सर्वेशला मात्र चांगली केली करावी लागेल आपल्या संघाला जर फ्रंटफुटला आणायचं असेल. थोडासा अडचणीत सापडतोय लांबून आलेला संघ वाडेकर संघ. निश्चितच बॅटच्या रूपामध्ये अजून एकही रन आलेले नाहीये कारण 4 धावा आल्या त्या म्हणजे बाईटच्या रूपामध्ये. वाडेकर संघ खूप अडचणीत सापडतोय सध्या तरी. आशिष मात्र घातक गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. एक चांगली कामगिरी. आशिष पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय सर्वेश पाटील. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित घेतलाय. आता मात्र चेंडू जातोय काऊ कोणाच्या क्षेत्रामध्ये आणि तिथे प्रयत्न केला होता परंतु किती रन? एकच रन आणि झेल सोडलेला आहे मला वाटतंय. आणि धावसंख्या आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर वाडेकर संघ. म्हणजे आपण बघितलं 24 चेंडू आणि 41 धावांची गरज होती. आता 6 चेंडूचा खेळ संपलाय म्हणजे उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 18 चेंडूमध्ये वाडेकर संघाला करावे लागतील त्या म्हणजे 36 धावा. 18 आणि 36चं समीकरण आहे म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे 2 धावेच्या सरासरीने वाटचाल करावी लागेल वाडेकर संघाला या सामन्यात जर जिंकायचं असेल आणि त्याच धावा इथून मात्र रोखाव्या लागतील सिद्धिविनायक भिंगारी संघाला. पाहूया ठाणा विरुद्ध रायगड अशी ही मॅच आपण आपल्याला इथे पत्र पाहायला मिळतोय. दोन्ही 2 जिल्ह्यातील हे संघ आपल्या अस्तित्वासाठी इथे मात्र या शिरडोन ऐतिहासिक मैदानावर लढत असताना आपण बघतोय. तर 18 चेंडू आणि 36 धावेचे आणि आता मात्र षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज हॅलो अनुभवाची शिदोरी घेऊन. आणि बलवली संघाचा प्रतिनिधी कोण आला असेल लगेच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा कारण मॅच संपत आलेली आहे. विनंती करतो. आणि इथे तुर्बे संघाचा आलेला आहे. इथे मात्र एज लागली जाते स्वतःच्या पळतरू मध्ये कॅच साठी धावतायत रघुपदेशी आणि कोणती चुकी करत नाहीये आणि इथून मात्र आणखी एक हादरा बसेल वाडेकर संघाला. फलंदाज बाद होईल सर्वेश पाटील. खेळाडू इथे मात्र मैदानात आपल्या गावासाठी इथे मात्र लढत असताना मैदानाच्या आतमध्ये बघतोय पहिल्या चेंडूवर सर्वेश पाटीलला मात्र माघारी डाळलंय. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी पाहायला मिळतो आणि जे तर टॉससाठी यायचंय पुन्हा एकदा विनंती करतोय तुर्बे संघ आणि बलवली संघ या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की त्याने त्वरित समाजन कक्षामध्ये यायचंय आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. तर
लॉस ऑफ 4 विकेट आपण बघतोय. धावसंख्या धावफलकावर ती म्हणजेच वाडेकर संघ ती म्हणजेच 5 धावा. अजूनही 36 धाव्यांची गरज असेल. चेंडू बाकी असतील 17. तर निश्चितच नाणेफेक होईल. तुरुबे विरुद्ध बळवली संघ. पुन्हा एकदा चेंडू लेग स्पिन इथे मात्र पाहायला मिळाला आणि पायचीच्या रूपामध्ये इथे आणखी एक गडी बाद होईल. आल्या पावली माघारी वाडेकर संघाचा 5वा गडी गारद. नाव आहे फलंदाजाचं योगेश थोरात. तुर्बे संघाने नाणेफेक जिंकले आहे. त्यांनी तयार राहायचं. लगेचच यानंतरचा सामना आपला जो काही निर्णय असेल त्याची अंमलबजावणी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. तर हा सामना मित्रांनो आपण बघतोय. रघु परदेशी नामक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये काय सुरेख कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी इथे मात्र 2 चेंडू अद्यापर्यंत फेकलेत आणि 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर रघु परदेशी नामक गोलंदाज. पुढचा चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर काढतोय. चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी वाकण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळतीये रघु परदेशी नामक गोलंदाजाकडून आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅट फक्त हवेत फिरतीये. बॅट आणि बॉलचा काही संबंध येत नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. रघु परदेशी 4 चेंडू आणि एकही धाव दिली नाहीये. पुन्हा एकदा ब्लॉकर बजत चेंडू होता. लॉंगनच्या रिझन मध्ये खेळून काढलाय फलंदाजाने आणि त्यानंतर मात्र 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या हळूवारपणे वाढते. धावसंख्या पोचते 6च्या घरात आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. 13 बॉल 35 धावा. इथे मात्र थोडासा अडचणीत भरपूर अडचणीत सापडतोय तो म्हणजेच वाडेकर संघ. विचार करायला भाग पाडलाय. पुढे धावत आला होता परंतु माग सारलाय. गली क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे या दोन्ही फलंदाजाने. षटक क्रमांक 2 संपलं. टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. 1 षटकामध्ये 2 विकेट आणि 2 धावा फक्त दिल्यात. रघु परदेशी नामक गोलंदाज. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर आणि इथून मात्र 12 चेंडू उर्वरित शिल्लक आहे. त्या 12 चेंडू मध्ये 34 धावेची गरज असेल वाडेकर संघाला. इथून मात्र तर आपण बघतो आम्ही त्या ठिकाणी रघु परदेशी गोलंदाजी अशी आहे की या ठिकाणी तरुण मुलांना स्फूर्ती देणारी गोलंदाजी द्यायची आहे. या ठिकाणी आजच्या वयामध्ये आज तो 45च्या पुढे आहे. 40+ एकदम पुढेच गेलेला आहे. तो 50कडे झालेला आहे. पण या ठिकाणी तरुण मुलांना स्फूर्ती देणारी गोलंदाजी केली आहे. 2 बळी आणि 2च धावा दिलेल्या आहेत. एक जबरदस्त स्पेल त्यांनी आपल्या गावासाठी आणि संघासाठी केलेला आहे. निश्चितच वेलोवेली त्याचा खेळ आपण पाहिला आहे. दिलीप ओपी साहेब अशाच प्रकारचा खेळ वेलोवेली त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर निश्चितच सिद्धू पाटील हा फलंदाज आल्यापासून 11 चेंडू तब्बल नॉन स्ट्राईक एंडला होता आणि आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय. तर निश्चितच सिद्धू पाटील याच्यावरती लक्ष असेल ते म्हणजेच वाडेकर संघाचं. कारण विश्वास असेल कारण क्षमता आहे त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची. तर निश्चितच तो सामन्याला कलाटणी देऊ शकतो इथून आणि तसं झालं तर निश्चितच वाडेकर संघ इथे मात्र आनंदी असेल. परंतु बॅट लागणं फलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु भिंगारी संघ सध्या तरी फ्रंटफुटला आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगली कामगिरी गोलंदाजाकडून पाहायला मिळते. पुढचा गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन येतोय साहिल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पूर्णपणे फसलाय आणि आणखी एका निर्धाव चुटी सांगता साहिल मिस्सल नामक गोलंदाजी करत असताना इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉकर पेनचा लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि 2च धावे. चांगली रनिंग बीट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजा दरम्यान. या 2 धावेनी धावसंख्या आपण बघतोय 9 धावा धावफलकावर. 32 धावेची गरज 10 चेंडू मध्ये असेल. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पूर्णपणे फसलाय. एकही धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
साहिल मिसल हा गोलंदाज. पुढचा चेंडू आता मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये समालोचनला मानवंदना देणारा हा पहिला षटकार येतोय. तो म्हणजेच गोल फलंदाज सिद्धू याच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं सिद्धू असेल तर निश्चितच वाडेकर संघाला विश्वास असेल त्याच्यावर आणि त्या विश्वासाला थोडासा पात्र ठरणारा हा फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रेक्षकांना विनंती करतोय की मैदानाच्या बाहेरून जायचंय. सामना चालू आहे. तर धावसंख्या आपण बघतोय थोडं बाहेरून जाल ताई, थोडं बाहेरून. 15 धावा धावफलकावर आपण बघतोय. आता मात्र सिद्धू आपली गुणवत्ता दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकार खेचतोय. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षामधून आणखी एक चौकार येतोय. सिद्धू आणि फायर 4 धावा वसूल करतोय आपल्या संघासाठी. सात चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 22 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल आणि आपण बघितलं तर 13 या धावेवर खेळतोय सिद्धू वाडेला. एक चौकार आणि एक षटकाच्या साह्याने सिद्धू हा फलंदाज सध्या तरी मैदानात आग ओकत असताना आपल्या संघासाठी एक हाती किल्ला लोळत असताना आपण बघतोय. ते दाखवून देत आहेत की दुरून आलोय पण असंच काही जाणार नाहीये. या मैदानातून काहीतरी घेऊन जाणारच यासाठी लढतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आपटेला चेंडू आहे. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू केलून काढलाय. चेंडू जाईल. आणखी एक येतोय. ब्रँडेड चौकार. सिद्धू पाटील ऑन अ फायर. आपण पाहतोय 12 चेंडू मध्ये फक्त 5 धावा होत्या. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. त्यानंतर सिद्धू हा नामक फलंदाज सध्या तरी तारणहार ठरतोय. तो म्हणजेच वाडेकर संघासाठी 12 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज होती. तर आता मात्र 7 चेंडू मध्ये 18 धाव्यांची गरज असेल. समीकरण येऊन टेपलंय 7 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. सिद्धू सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि स्ट्राईक एंडला जातोय तो फलंदाज केतन चौधरी. केतनला मात्र बॅट तापली आहे सिद्धूची तर निश्चितच केतनने मात्र 1 रन जर काढून दिली सिद्धूला तर निश्चितच कुठेतरी वेगळं रूप या सामन्याला पाहायला मिळेल. आता मात्र लक्ष वेधून घेणारा फलंदाज ठरतोय तो म्हणजेच सिद्धू पाटील आणि गोलंदाज येतोय 4थं षटक घेऊन. विश्वास दाखवला गेलाय 4थ्या षटकासाठी तो म्हणजेच दर्पण मडवी. दर्पणला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. विश्वासाला पात्र ठरणारी कामगिरी करावी लागेल. पुढचा चेंडू आता मात्र शॉर्ट पिचचा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय आणि तिथेच क्षेत्ररक्षक जाग चालला नाहीये आणि कोणती चुकी घडत नाहीये. आणखी एखादा बसेल. बॅक टू द आउट.
केली आहे ती म्हणजे केतन याची आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज मैदानात आपण बघतोय तो म्हणजे प्रशांत पाटील. प्रशांत पाटीलने मात्र हेरलं पाहिजे, एक रन काढून दिली पाहिजे सिद्धू याला, कारण सिद्धू हा चांगली फलंदाजी करतोय, एकमेव खेळाडू आहे या सामन्यामध्ये या संघामध्ये. आता मात्र उचलून मारलेला फटका आहे आणि फटका फसलाय की काय, उंची जास्त मिळाली आणि लांबी कमी आहे आणि आल्या पाहुली माघारी परतावं लागेल ते म्हणजेच प्रशांत पाटील याला. बॅकवर्ड आउट प्रशांत. हिरो व्हायला जातोय आणि इथे मात्र चुकी करून बसतोय वाडेकर संघासाठी, कारण दोन्ही फटके फसले आणि 2 विकेट इथे मात्र गेल्यात आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. शेवटचे 4 चेंडू आणि 18 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये वाडेकर संघ थोडासा बॅकफुटला जात असताना आपण बघतोय. या ठिकाणी आपण बघूया अगदी समालोचक कक्षाच्या बाजूला आमच्या वडापावची व्यवस्था आहे. वडापाव ज्याला कोणाला खायचा असेल त्यांनी वडापाव आपण अगदी पैसे देऊन आपण खायचे आहेत. विनंती करतोय, वडापावची सुविधा आहे, सुंदर वडापाव. ज्यांना कोणाला भूक लागली असेल तरी कृपया, जे तरुण मुलं आहेत अगदी निपोटी घरातून बाहेर निघतात, तर वडापावची चांगली सुविधा आहे. विनंती करतो आपण वडापावचा आपण आस्वाद घ्यायचा आहे, पण अगदी सेल्फमध्ये. धन्यवाद. तर शेवटचे 4 चेंडू 18 धावांची गरज. फुलटॉस पद्धत चेंडू आहे, पुन्हा एकदा फटका मारलाय जोरदार आणि चेंडू जाईल 1 बाउन्स. सीमा रेखा पार येतोय, चौकार. चौदा धावेंचं समीकरण आहे. 3 चेंडू आणि 14 धावा. सामना तापलाय, सामना पेटलाय. चांगली लढत, अस्तित्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ठाणा वर्सेस रायगड या 2 जिल्ह्यादरम्यान हे संघ खेळत असताना आपण बघतोय. एक वाडेकर संघ आणि एक सिद्धिविनायक भिंगारी संघ आपल्याला इथे मात्र लढताना दिसतोय. तर मी विनंती करतो आमचे मान्य सुधीर माली साहेब यांना की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तर निश्चितच शेवटचे 3 चेंडू 14 धाव्यांची गरज. इथे मात्र दर्पण थोडासा दडपणात आला असेल, कारण चौकार खेचलाय ओम शेलार या फलंदाजाने. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. इथे माझा पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतलाय आणि चेंडू जाईल सीमा रेखा पार. कणकणीत षटकार. दोन चेंडू आणि 8 धावेंची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये वाडेकर संघाला. ओम काय तर आपण बघतो जादुई पारी म्हणावी लागेल. आल्या आल्या एक चौकाराने एक षटकार खेचलाय. नक्की नक्कीच आम्ही त्या ठिकाणी काही लहान लहान मुलं आहेत ना, अगदी कमी उंचीची मुलं आहेत ना, ती धोकेदायक आहेत आणि ती धोकेदायक पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग केलेली आहे. निश्चितच नेहमीच बॅक टू बॅक 2 अगदी 10 धाव घेतलेले आहेत. जसा की दर्पणने अगदी हल्ला केला होता पहिल्या याच्याने. हा निश्चितच 3 चेंडू आणि 2 सॉरी. म्हटलं जातं कीर्ती लहान पण मूर्ती महान, असेच इथं सॉरी मूर्ती लहान आणि कीर्ती महान इथे मात्र पाहायला मिळतंय. 2 चेंडू खेळलाय आणि एका चेंडूवर चौकार आणि एका चेंडूवर षटकार खेचलाय आणि आता मात्र मैदानात समीकरण येऊन ठेपलंय. ते म्हणजेच 2 चेंडू आणि 8 धावा. विचार करायला भाग पडलाय भिंगारी संघाला, विचार करायला भाग पडलाय इथे मात्र रघु परदेशी या खेळाडूला की यापुढे काय घडणार आहे. वाडेकर संघ इथे मात्र या सामन्यात परत येतोय. तो म्हणजेच ओम याच्या या 2 फटक्यांनी इथे मात्र सामन्याला कलाटणी मिळते आणि सामना इथे मात्र एक चांगल्या पुन्हा एकदा बॅटचा पटर घेतलाय. चेंडू जाईल की काय आणि जाणारच सीमा रेखा पार 6 धावांसाठी आणि
काय केली करतोय. येऊन इथे मात्र सामन्याला पूर्णपणे आपल्या बाजूनी झुकवलाय. वाडेकर संघासाठी ओम ठरतोय एक प्रेरणादायी खेळाडू, आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. सहा चेंडू आणि 18 धावांची गरज होती आणि दोन चेंडू दोन खेळाडू बॅक टू बॅक बाद झाले होते. त्यानंतर मात्र येऊन 3 चेंडूवरती प्रहार चढवलाय आणि सामन्याला पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवायची ताकद इथे मात्र दाखवली आहे. आणि आता मात्र समीकरण आहे शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावेची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. अजूनही सामना कुठे गेलेला नाहीये. सामना भिंगारी संघही जिंकू शकतो, सामना वाडेकर संघही जिंकू शकतो, परंतु काय सामना आहे. यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बॉल विसावला तर रन भेटणार नाही आणि जर बॉल यष्टिरक्षकाच्या हातातून खाली पडला तरच रन भेटतील, हे लक्षात घ्यायचं आहे. तर निश्चितच शेवटचा 1 चेंडू 2 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकणार कोण हारणार, पण प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना इथे मात्र पाहायला मिळतोय या दोन्ही संघाच्या. कारण वाडेकर संघ आपण बघतोय लांबून आलेला संघ आहे, पण टाळ्या वाजवायच्या मित्रांनो या संघासाठी जिंकण्याची जिद्द त्यांनी सोडली नाहीये. आणि इथे मात्र शेवटचा चेंडू येऊन टेपलाय आणि 1 चेंडू आणि 2 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. टाळ्या वाजवा, पण अगदी रोमहर्षक सामना आहे. शेवटचा चेंडू 1 चेंडू 2 धावा. मारलेला चेंडू आहे, चेंडू जात आहे उंच आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार आणि ओम याला मात्र येऊन आपल्या संघासाठी एक मॅच टाळ्या वाजवायच्या त्याच्यासाठी. येऊन एक जादुई पारी खेळून आपल्या संघाला इथे मात्र या शृंखलेमध्ये या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवलंय आणि आपल्या संघाला इथे मात्र तारणहार ठरलाय. टाळ्या वाजवायच्या आहेत. नाव आहे ओम शेलार. येस मॅन ऑफ द मॅच ओम शेलार. सुंदर खेळाडू, सुंदर खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. ओम या इकडं, ओम इकडं इकडं. व्हॉट मॅच अफलातून 4 मध्ये नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन ओम.